तर आज आपण आपले जे 10 गट आहे ते आपण पाहूयात, त्यांचे एक्झाम्पल पाठ करून घेऊयात. पोरीफेरा, सिलेंट्राटा, हेल्मिंथीस, निमॅटोहेल्मिंथीस, ॲनिलिडा, ऑर्थ्रोपोडा आणि मोलुस्का. लक्षात ठेवा, तुमच्याकडे PDF डाउनलोड करा किंवा इथे पहा. सगळ्या ट्रिक्स आहेत, तुम्हाला गरज नाही लक्ष देण्याची, सगळं तुमचं पाठ होऊन जाईल. ठीक आहे, चला बघा. पोरीफेरा याचे एक्झाम्पल परीक्षेमध्ये आले मागच्या वेळेला, याच्या आधी पण आणि पुन्हा येऊ शकतात. पण ट्रिक पहिले एक्झाम्पल पाठ करू. बघा ट्रिक काय, बघा सिंपल ट्रिक मी ते बनवली आहे बघा. ओके, जेव्हा आपण आपली ऑफलाईन बॅच किंवा ऑनलाईन बॅच घेतो, मोठी बॅच, त्याच्यामध्ये आपण एक 10-15 मिनिटं पूर्ण ट्रिक सांगतो, नंतर एक्झाम्पल पाठ करून घेतो, नंतर ते एक्झाम्पल तुम्हाला आयुष्यभर लक्षात राहतात. ठीक आहे, पण सध्या आपल्याला वेळ कमी असल्यामुळे तुम्ही जे पॉईंट फक्त सांगतो ते हायलाईट करून घ्या. ठीक आहे, बघा. पोरीफेरा शब्द आहे. मग पोरीफेरावरनं तुम्हाला माहिती आहे, पोरी फिरवा, पोरं फिरवा, लहान लहान मुलं मुली आपण फिरवतो ना आपल्या नातेवाईकांची. तर मग पोरी कशावर फिरवा, तर ते सायकलवर फिरवा. बघा, मग पोरी फिरवा, पोरं फिरवावरनं पोरी फेरा, एकदम लक्षात राहतं, एकदम सिंपल आहे. ओके, काही लोकांना अनुभव पण आहे. हां, ठीक आहे. नंतर बघा, कशावर फिरवायची, सायकलवर. बघा, लहान बाळाची सायकल असते, लहान मुलगा किंवा मुलगी असतो ना, लहान सायकलवर आपण त्याला घेऊन असं फिरतो, तसं लक्षात ठेवायचं. तर बघा, मग सायकलवर फिरवायचं. सायकलला सीट आहे, सीटमध्ये काय असतो, स्पंज असतो, स्पंज. ओके, आणि ही ज्याला फिरवायचं आहे ती लहान मुली, तिचं नाव ल्युसी आहे, ल्युसी. बघा, ल्युसीला आपल्याला फिरवायचं आहे. ल्युसी लहान बाळ आहे. तर ती जी सायकल आहे त्या सायकलला चाबी आहे, चाबी म्हणजे की आहे, की लक्षात ठेवा. आणि सायकल मोठी आहे, ते बाळ लहान आहे, म्हणजे सायकलची हाईट मोठी आहे. हा हाईट शब्द लक्षात ठेवायचा. ओके, नंतर ल्युसीला भूक लागली, ती म्हणते मला खायचं आहे चॉकलेट किंवा कटलेट. ठीक आहे, कटलेट किंवा चॉकलेट. ठीक आहे, बघा सिंपल गोष्ट कळली, हे लक्षात ठेवा पॉईंट्स. आणि बघा, याच्यावरनं आपण ट्रिक काय बनवली, एकदम सिंपल ट्रिक आहे बघा. बघा, लुसी बस, पोरी फिरवा, पोरं फिरवा, सायकलवर स्टक होत आहे. सायकलवरनं पहिलं एक्झाम्पल सायकॉन किंवा स्कायफा. सायकॉनलाच नाव आहे काय, बघा स्कायफा नाव आहे, लक्षात ठेवा, हा प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे, नंतर बघा, सीटमध्ये स्पंज आहे, स्पंजवरनं सगळ्याच प्रकारचे स्पंज हे पोरीफेरामध्ये येतात. बघा, सी स्पंज, यू स्पंजिया, यू स्पंज, बाथ स्पंज. आता एक पॉईंट नोट करून ठेवा, जो एक्झाममध्ये IMP मला वाटतोय, तो म्हणजे काय बघा, तो म्हणजे काय, फ्रेश वॉटर स्पंज, याला आपण म्हणतो स्पॉन्जिला. म्हणजे जे आपलं ताजं पाणी आहे किंवा नदीचं पाणी असते त्याच्यामध्ये जी स्पंज असतो त्याला म्हणतो आपण स्पॉन्जिला. आणि जे बाथ स्पंज त्याला नाव आहे बघा यू स्पॉन्जिया. लक्षात ठेवा, प्रश्न येऊ शकतो, यू स्पॉन्जिया आणि बाथ स्पॉन्जिलामध्ये काय फरक आहे. ठीक आहे, नंतर बघा, मुलीचं नाव होतं ल्युसी. ल्युसीवरनं एक्झाम्पल ल्युकोसोलेनिया एक्झाम्पल लक्षात ठेवा. नंतर बघा, चाबी म्हणजे कीवरनं क्लिओना हे एक्झाम्पल आहे, त्याला आपण बोरिंग स्पंज असं म्हणतो. प्रश्न येऊ शकतो, बोरिंग स्पंज कशाला म्हणतात, तर क्लिओनाला म्हणतात. नंतर हाईटवरनं हायलोनेमा लक्षात ठेवा. कटलेटवरनं युप्लेक्टेला. अजून एक एक्झाम्पल आहे बघा, कॅथरीन एक्झाम्पल आपल्याला लक्षात ठेवायचं आहे अजून एक. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघा, इथे पोरीफेरा शब्द आहे बघा, याचा अर्थ होतो पोरी म्हणजे पोर्स म्हणजे काय, शरीरावर छिद्र असणारे प्राणी. मग तुम्हाला प्रश्न येऊ शकतो, छिद्रमय प्राणी कोणते. ओके, छिद्रमय प्राणी कुठले, तर पोरीफेरा गटामध्ये येताना ते आपल्याला पाहायला मिळतात. ओके, डन. हा, चला जायचं पुढे. हा, चलो जाऊयात पुढे. आता बघा, पोरीफेरांचे काही आपल्याला त्याला काय म्हणतो आपण, काही महत्वाचे काही गुणधर्म एक्झाममध्ये येऊ शकतात. हे आले सुद्धा आहेत, हे पण एकदा पाहून घेऊयात. काही स्टेट बोर्डामध्ये, काही 11-12च्या NCERT आणि स्टेट बोर्डामध्ये. ठीक आहे, बघा पहिलं बघा, स्पंजमध्ये छिद्र असतात पोरीफेरामध्ये. तर स्पंज या स्पंजेसमध्ये, ओके अमित, थँक्यू व्हेरी मच. तर बघा, या स्पंजमध्ये आपल्याला पाहायला मिळतात स्पेशल प्रकारच्या पेशी, त्यांना आपण म्हणतो कॉलर पेशी. ओके, किंवा त्याला आपण म्हणतो कॉनोसाइट्स. हा प्रश्न एकदा विचारला होता बघा, की कोणत्या पेशी कशामध्ये असतात, त्यांचं कार्य काय. लक्षात ठेवा, पोरीफेरामध्ये कॉलर पेशी असतात, त्यांचं काम आहे पचनाचं कार्य. ओके, डायजेशनचं काम करतात, लक्षात ठेवा. IMP मुद्दा आहे, व्हेरी IMP मुद्दा. नंतर बघा, छिद्र जे असतात या पोरीफेरामध्ये 2 प्रकारचे असतात. एक लहान छिद्र, त्याला आपण ऑस्टी असं म्हणतो. एक असतं मोठं छिद्र, त्याला आपण म्हणतो ऑक्युलम किंवा ऑस्क्युलम. तुम्हाला मी फोटो दाखवले असते, पण सध्या फोटो पाहण्याची वेळ नाही, बरोबर. एक्झाम आपली जवळ आहे, फक्त लक्षात ठेवायचं आहे. ओके, तुम्ही जर फक्त शांत मन लावून काही हायलाईट न करता जरी लेक्चर माझं पाहिलं तर तुम्हाला एक्झाममध्ये नक्की ते हिट होईल. ओके, डन. चला, नंतर बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पोरीफेरा प्राणी असतात, प्राणी हालचाल करतात, मात्र पोरीफेरामधले स्पेशली स्पंज हालचाल करत नाहीत. लक्षात ठेवा, ते एका जागी चिटकून असतात, त्याला आपण म्हणतो सिडेंटरी असतात, लक्षात ठेवा.
ओके, हे खाऱ्या पाण्यामध्ये जनरली आपल्याला पाहायला मिळतात, मरीन वॉटरमध्ये असतात, यांच्यामध्ये आपल्याला जनरली पाहायला मिळतं अलैंगिक असेक्शुअल रिप्रोडक्शन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. ओके, ठीक आहे. नंतर बघा एक्स्ट्रा पॉईंटवर सांगतो, स्पंज हा जो पोरीफेरामधला प्राणी आहे, स्पंज हा पोरीफेरामधला जो प्राणी आहे याच्यामध्ये आपला ऑमिगोसाइट नावाच्या पेशी पाहायला मिळतात. लक्षात ठेवा, ह्या पण पेशी याच्यामध्ये आपल्याला असतात ना, पाहायला मिळतात. नंतर बघा स्पंजमध्ये स्पॉन्जिन नावाचं फायबर तंतू आपल्याला पाहायला मिळतात. ओके, आणि लक्षात ठेवा हे प्राणी द्विलिंगी असतात, यांच्यामध्ये अंतफलन पाहायला मिळते. द्विलिंगी म्हणजे काय, एकाच शरीरामध्ये दोन लिंग असतात, बायसेक्शुअल असतात. लक्षात ठेवा, बायसेक्शुअल किंवा मोनोशियस त्याला आपण शब्द वापरतो इंग्लिशमध्ये. ओके, लक्षात ठेवा. ओके, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हा एक अपवाद आहे बघा, डेमोस्पंजिस हा जो प्रकार आहे पोरीफेराचा, हा वगळता सगळे प्रकार कुठे पाहायला मिळतात, ते खाऱ्या पाण्यामध्ये पाहायला मिळतात. मग तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की जनरली पोरीफेरा खाऱ्या पाण्यामध्ये असतात, याला अपवाद कुठला आहे, तर कुठला, डेमोस्पंजी, डेमो. क्लिअर आहे. चला, पोरीफेरा संपलेला आहे. सिलेंटराटा, हां, आता बघा सिलेंटराटाचे पण आपल्याकडे एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल मी तुम्हाला एक्झाम्पल एकदा लिहून देतो की सांगतो. हां, चला बघा, सिलेंटराटाची जर एक्झाम्पल तुम्हाला पाठ करायचं असेल तर आपल्याला गोष्ट लक्षात ठेवायची आहे एका सिलेंडरची. बघा आपल्या घरी असतं का सिलेंडर असतं. हां, मग ते सिलेंडर आवाज क्लिअर नाही, एक मिनिट आपण चेक करूयात काय इश्यू आहे. ओके, आता सगळ्यांना येतोय का आवाज, चेक करा. आवाज एकदम क्लिअर आहे का आता, चेक करा. ज्ञानेश्वर, आता माझ्याकडनं तर आवाज मला क्लिअर वाटतोय, तुमच्याकडे एकदा फक्त नेटवर्क चेक करा. जर नेटवर्क, ओके, नेटवर्क जर चा इश्यू असेल तर कधी कधी आवाजाचा प्रॉब्लेम येऊ शकतो. ठीक आहे, तरी पण आपण थोडा माईक मध्ये काय करूया, थोडा जवळ घेऊयात. चला चला सुरू करूयात. बघा हा जो सिलेंडराटा आहे बघा, सिलेंडराटा म्हणजे काय, आपण एक एक्झाम्पल देऊ सिलेंडरचं. बघा सिलेंडर आहे, सिलेंडर असतं ना आपल्या घरी. बघा आपल्या घरी सिलेंडर आहे, सिलेंडरमध्ये वायू कुठले कुठले असतात तर आपल्याला माहित आहे, आपण ते केमिस्ट्रीमध्ये शिकलो आहे. पण आपण थोडं वेगळं लक्षात ठेवूयात. सिलेंडरमध्ये समजा हायड्रोजन आणि अमोनिया हा वायू असतो, लक्षात ठेवायचं. सिलेंडरवर कोरीव काम, नक्षीकाम केलेलं आहे, लक्षात ठेवा. नंतर सिलेंडर हे आपल्या घरी आणलं आपण, हे आणलं नेट लावून, कशाने, नेट, जाळं लावून आणलं. नंतर त्याला ट्यूबनी बांधलं, लक्षात ठेवा. ओके, नंतर त्या ट्यूबवर, त्या सिलेंडरवर ओके, नंतर बघा त्या सिलेंडरवर ओके बसले आबा. कोण बसले, आबा किंवा आजोबा, लक्षात ठेवा. ओके, आजोबा बसले. नंतर आजोबांना म्हटलं, आजोबा सिलेंडर ते गरम झालेलं आहे, ओके लवकर उठा. तर उठता उठता आबांचं धोतर फाटलं. काय झालं, धोतर फाटले, लक्षात ठेवा, धोतर फाटले. ठीक आहे, सिलेंडर गरम झाला आहे म्हणून आपण त्यावर काय लावलेलं आहे, फॅन. आपण त्यावर फॅन लावलेला आहे, लक्षात ठेवा. ओके, त्यावर आपण फॅन लावलेला आहे. ठीक आहे, नंतर अजून पुढे कोणी बसू नये म्हणून आपण त्यावर लिहिलं, पेनने लिहिलेलं आहे बघा. तो पेन होता जेलचा पेन. बघा अशी एक सिंपल ट्रिक लक्षात ठेवा. ओके, एकदा मी पुन्हा एक्सप्लेन करतो ट्रिक. ओके, आय विल अगेन एक्सप्लेन द ट्रिक. ओके, व्हेन वी विल सी द एक्झाम्पल्स अहेड. क्लिअर आहे. आता येतो का ज्ञानेश्वर, आवाज चेक करा. मला तर आवाज येतोय व्यवस्थित, मी दुसऱ्या डिव्हाइसमधून चेक करतोय. ओके, आता येतो क्लिअर आवाज तुम्हाला, चेक करा एकदा. हॅलो, आता येतोय आवाज ज्ञानेश्वर. ओके गुड. आता येतोय आवाज ज्ञानेश्वर.
ओके, नाव क्लिअर. हां चला, हां तर बघा ही आपण ट्रिक पाहिलेली आहे. चला जाऊयात पुढे. ओके, नाव क्लिअर. चला बघा, हां बघा आता आपण ट्रिक पाहिली आहे. ट्रिकवरनं सगळे एक्झाम्पल पाठ करून घेऊ. बघा ट्रिकमध्ये काय बघा ठीक आहे बघा, ठीक आहे. बाकी गोष्टी आता इग्नोर करा. जरा आता एक्झामचं पिरियड आहे, थोडं रिव्हिजन आपण फोकस करूयात. नंतर मी तो रेक्टिफाय करतो प्रॉब्लेम, ठीक आहे, इव्हिनिंगला. ठीक आहे, चला बघा सिलेंडर कसं आहे बघा. सिलेंडर हे आपलं कोरीव प्रकारचं सिलेंडर आहे. कोरीव सिलेंडर आहे. कोरीवरनं बघा सी कोरल्स एक्झाम्पल लक्षात ठेवायचं, कोरल्स. ओके, नंतर बघा सिलेंडर आपण घरी ट्यूबनी किंवा नेटने आणलं. ट्यूबवरनं ट्युबीपोरा, माद्रेपोरा, नेटवरनं सिनेटल एक्झाम्पल आहे बघा, लक्षात ठेवा. IMP आहे, व्हेरी व्हेरी IMP. नंतर बघा आबावरनं ओबेलिया, हा प्रश्न आयोगाने विचारला होता. ओबेलियामध्ये आपल्याला एक गुणधर्म पाहायला मिळतो वेगळा. त्या गुणधर्माला आपण म्हणतो अल्टरनेशन ऑफ जनरेशन. हा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे ग्रुप बी ग्रुप सी मध्ये, लक्षात ठेवा. IMP पॉईंट आहे हा प्रश्न विचारलेला आहे. ओबेलियाचा हा प्रश्न विचारलेला आहे आयोगाने. नंतर फॅनवरनं बघा, फॅनवरनं सी फॅन फिरतो गोल गोल, मग गोल गोलवरनं याला म्हणतो गोर्गोनिया. सिलेंडरच्या आतमध्ये वायू आहे हायड्रोजन, मग हायड्रोजनवरनं हायड्रा, लक्षात ठेवा. वायू अमोनियावरनं ॲडमशिया किंवा सी एनिमॉन, हे लक्षात ठेवायचं. ओके, सिलेंडर फाटलं, आबाचं धोतर फाटलं, फाटलेवरनं फायझेलिया लक्षात ठेवा. ओके, आणि युद्धामध्ये कपडे फाटतात सैनिकांचे, बरोबर. ओके, युद्धामध्ये बॉम्ब पडल्यानंतर भरपूर गोष्टी होतात, ठीक आहे. तर लक्षात ठेवा, मग या युद्ध म्हणजे वॉर, म्हणून या फाटणेवर लक्षात ठेवा फायझेलिया, याला म्हणतो आपण पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर. काय म्हणतो? पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर, हे लक्षात ठेवा. हा प्रश्न येऊ शकतो. खालीलपैकी कुठल्या सजीवाला आपण पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर असं म्हणतो, असा प्रश्न आयोग विचारू शकतो. नंतर बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पेनने लिहिलं, जेलच्या पेननी. जेलवरनं जेली फिश म्हणजे ऑरेलिया, एक्झाम्पल हे येतं सिलेंड्राटामध्ये. तर पेनवरनं सी पेन किंवा पेननॅटिव्हला, लक्षात ठेवा. ओके, आणि हा जो पेन आहे बघा, हा पेन रेनॉल्ड रायटोमीटर या कंपनीचा आहे, म्हणून याच्यावर आपण एक ट्रिक काढली बघा, रायटोमीटरवरनं मेट्रिडियम. मग एवढे एक्झाम्पल आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत, व्हेरी व्हेरी IMP. आता बघा हे काही NCERT मधले पॉईंट मी काढलेले आहेत. हे प्रश्न येऊ शकतात कारण याच्यावर थोडे वेगळे प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत, ठीक आहे. आता बघा, ज्या ठिकाणी कोरल शब्द आला, कोरलचा अर्थ होतो, ही गोष्ट नेहमी कशामध्ये येईल? सिलेंड्राटामध्ये येईल, लक्षात ठेवा. बघा मशरूम कोरल, ब्रेन कोरल, स्ट्रॅगहॉर्न कोरल, पिलर कोरल, टेबल कोरल, हे सगळे जे कोरल्स असतात त्याला आपण मराठीमध्ये तो प्रवाळ बेट ऐकलंय का? जगामधलं सगळ्यात मोठं कोणतं प्रवाळ बेट आहे? ते ऑस्ट्रेलियामध्ये आहे, नाही का, ग्रेट. ओके, तसं, ठीक आहे, आपण पाहिलं जॉग्राफीमध्ये ते. नंतर बघा सिलेंड्राटा जे प्राणी आहेत बघा, यांच्यामध्ये शरीर आतून पोकळ असतं. ओके, हे जलचर असतात, समूहाने किंवा एकटे राहतात. ओके, दे आर सोलिटरी ऑर कॉलोनियल असं इंग्लिशमध्ये म्हणतो आपण. त्यांची त्वचा द्विस्तरीय असते, त्यांच्यामध्ये असते रेडियल सिमेट्री, अरिय सममिती असते. ओके, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, त्यांचं प्रजनन हे अलैंगिक प्रकारचं होताना पाहायला मिळते. सिलेंड्राटा दोन प्रकारचे असतात. पहिला आहे बघा पॉलिप्स आणि दुसरा आहे बघा मेड्युसा. ओके, लक्षात ठेवा. हां, ओके, आणि लक्षात ठेवा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, यांच्यामध्ये आपल्याला सेपरेट सेक्सेस पाहायला मिळतात. म्हणजे हे प्राणी एकलिंगी असतात. एक लिंग एका वेळी शरीरामध्ये असते, याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो मोनोशियस म्हणतो. ठीक आहे, एकदा आपण तो मोनोशियस डायोशियस कन्फ्युजन बऱ्याचदा होतं, ते आपण क्लिअर करून घेऊ नंतर. क्लिअर आहे, चला जायचं पुढे. चला आता बघा नेक्स्ट आहे बघा टिनोफोरा. हा प्रश्न आयोगाने विचारला होता एकदा की सर्वात मोठा गट कुठला सजीवांच्या त्या गटामधला, तर तो गट कुठला? तर तो गट आहे बघा ऑर्थ्रोपोडा. मग आपल्याला प्रश्न विचारला नंबर 2 कुठला मोठा? तर तो आहे मोलुस्का. सर्वात लहान गट कुठला? तर तो आहे बघा टिनोफोरा. टिनोफोरा सर्वात लहान गट आहे, लक्षात ठेवा. टिनोफोरा हा सजीवांमधला सर्वात लहान गट आहे. लक्षात राहील. टिनोफोरा हा सर्वात लहान गट आपल्याला पाहायला मिळतो. ओके, टिनोफोरा हा सर्वात लहान गट असलेला आपल्याला पाहायला मिळतो. बघा व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा टिनोफोरा. ओके, ज्ञानेश्वर आवाज येतो आता? किरण, हां, यस, डन. चला आता बघा टिनोफोरामध्ये तुम्हाला ट्रिक सांगतो. बघा एक मुलगी आहे बघा, याचं नाव आहे टीना. काय नाव आहे? टीनाने प्लॅन केला बघा. प्लॅन काय? जायचंय फिरायला. कुठे जायचंय?
कुठे जायचं फिरायला, तर बघा निमित्त काय, बघा निमित्त आहे नवीन वर्ष म्हणजे न्यू इयर. तर जाते ती फिरायला बघा बेटावर. त्याच्याकडे गाडी कुठली असते, किया. किया गाडी माहिती आहे, किया. नंतर बघा तिच्याकडे सिस्टर सोबत जाते ती, कारण मिस्टर नसतात, सिस्टर सोबत जाते. ओके. नंतर ती गाडीची राईड घेते, ती मध्ये टाइमपास करते. टाइमपास म्हणजे काय, टीपी, आणि काढते फोटो. फोटो म्हणजे डीपी, म्हणजे टीपी डीपी करते, टीपी डीपी, टीपी डीपी. आणि नंतर ती अचानक त्याची गाडी भिंतीला ती ठोकते, भिंतीला मारते, वॉलला मारते. ठीक आहे. असा सिंपल फंडा आहे, अशी सिंपल ट्रिक आहे. तुम्ही पॉज करून पुन्हा एकदा ऐकून घ्यायची, एकदम सिंपल आहे बघा. हां चला. ओके. चला आता रिवाईज करू, सगळे एक्झाम्पल रिवाईज करू. बघा टीनावरनं टिनोफोरा, टीनावरनं टिनोफोरा, ती प्लॅन करते, प्लॅनवरनं टिनो प्लाना. निमित्त आहे नवीन वर्ष, निमित्तावरनं निमिओप्सिस, नवीन वर्ष न्यू इयर, त्याच्यावरनं न्यूडा, न्यूवरनं. बेटवरनं लोबेट, किया गाडीवरनं फ्लुरोब्राकिया, राईडवरनं बॅराईड, सिस्टरवरनं सिस्टेम. ओके. टीपी डीपीवरनं सायटिपिड, भिंत वॉलवरनं सी वॉलनट. ओके. आणि फोटोवरनं, यांच्यामध्ये फोटोसाइट नावाच्या पेशी असतात, यांच्यामधनं लाईट बाहेर येते. ओके. त्याला म्हणतो आपण बायोल्युमिनेसेन्स, हा गुणधर्म यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. ओके. हां क्लिअर आहे. आणि बघा ही जी टीना आहे, ही सोबत कंगवा देते, कंगवा म्हणजे कॉम, आणि यांनाच एक नाव आहे बघा, कॉम जेलीज. लक्षात ठेवा, कॉम जेलीज. तुम्हाला प्रश्न येईल, कॉम जेलीज कोणाला म्हणतात, तर टिनोफोरा गटामधल्या प्राण्यांना आपण कॉम जेली असं म्हणतो. ठीक आहे. काय वैशिष्ट्य आहे, सर्वात लहान संख्येने आपल्याला पाहायला मिळते, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे फक्त समुद्रामध्ये पाहायला मिळतात. ओके. ओके. आणि यांच्यामध्ये फोटोसाइट नावाच्या पेशी असतात. ओके. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. ठीक आहे. चला जायचं पुढे. ओके. चला चौथा गट बघा. आता बघा, आता हळूहळू आपण जातोय पुढे. ठीक आहे. आता भरपूर समोर ट्रिक्स आहेत, पण आपण काय करू, मेन गट पाहून घेऊ, त्यांचे एक्झाम्पल बघा. नंतर आहे बघा मोलुस्का. मोलुस्का. हां तर मोलुस्कावर तुम्हाला ट्रिक सांगतो बघा. बघा मोलू शब्द आहे. मोलुस्का हा सेकंड लार्जेस्ट फायलम आहे, म्हणजे सर्वात मोठा दुसरा संघ आहे बघा. सर्वात मोठा बघा, हा सर्वात मोठा मोलुस्का. हा बघा, मोलुस्का हा सर्वात मोठा दुसरा संघ आहे, दुसरा संघ आहे. ओके. इट इज ओके. मग एक सिंपल ट्रिक बघा, आपण बरेचदा वापरतो, गोलू मोलू, गोलू मोलू. बघा मग गोलूवरनं गोगलगाय, मोलूवरनं मोलुस्का. मग गोगलगाय एक्झाम्पल याच्यामध्ये पाठ करून ठेवा, IMP आहे. ओके. ट्रिकला आपण थोडं पुढे घेऊन जाऊ. ओके. हे एक्झाममध्ये आलं होतं म्हणून लक्षात ठेवा ट्रिक. हां बघा, बघा ट्रिक खूप मोठी आहे, तरी तुम्हाला मजा येईल याच्यामध्ये. ट्रिकची मजा येईल खूप. बघा आपण पाहिलं गोलू मोलू, गोलूवरनं गोगलगाय याच्यामध्ये येतं. या गोगलगायचा जो एक मित्र आहे बघा, तो असतो ऑक्टोपस. ओके. मग ऑक्टोपसबद्दल गोगलगाय घरी सांगते. मग घरी सांगितल्यानंतर ऑक्टोपस घरी तिला पाहायला येतो. मग तिचे घरी पाय धुतात. गोगलगायच्या घरी तिचे भाऊ किंवा बहीण तिचे पाय धुतात ऑक्टोपसचे. शंख वाजवतात. ओके. साबण असते लक्षी. घरी भाजी असते जेवायला, शेपूची भाजी अडकते ऑक्टोपसच्या दातामध्ये. दात म्हणजे डेंटल. ओके. मग गोगलगायचा भाऊ म्हणतो, व्हिक्स की गोली लो, खिचखिच दूर करो. ओके. नंतर त्या ऑक्टोपसला तिथे सासरवाळ्याला त्याच्या कपडे घेतात. मग कपडे घेण्यासाठी ते जातात शिंप्याकडे, तिथे पीस कट करतात. पण गोगलगाय म्हणतो की ऑक्टोपस म्हणतो, मला खूप सारे पाय असतात, मी कपडे घालत नाही, पॅन्ट घालत नाही, मी स्कर्ट घालतो, स्कर्ट असा. ओके. नंतर मग हा जायला निघतो ऑक्टोपस. गोगलगायला चिंता वाटते की आता येणार नाही, हा परत येईल की नाही येईल. ओके. मग गोगलगाय एक गाणं म्हणते. कोणतं गाणं, हारे 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 हम तो दिल से हारे. ओके. यावर ऑक्टोपस गाणं म्हणतो परत, असं म्हणू नको, तेरे नाम हमने किया है, जीवन अपना सारा सनम, काळजी करू नको, मी जे जात आहे तरी पण तुझी मला उणी भासेल. पण नंतर ऑक्टोपस तो गेलाच, परत आलाच नाही. गोगलगायच्या आशा काय ठरल्या, फुल. असं एक सिंपल ट्रिक आहे ती. जेव्हा आपण लाईव्ह बॅचमध्ये शिकतो, ऑनलाईन बॅचमध्ये तुम्ही शिकाल माझ्याकडनं प्रॉपर, तर ती इतकी छान लिंक बनते, एक 10-15 मिनटं पूर्ण. ओके. की तुम्हाला ते एकदम एन्जॉयबल असते आणि सगळं लक्षात राहतं. ठीक आहे. सध्या फक्त आता हे एक्झाम्पल पाठ करून घ्या. बघा, गोगलगाय हे एक्झाम्पल म्हणजे स्नेल. ऑक्टोपस ऑक्टोबर महिन्यामध्ये बसतात. देवीवरनं याला डेव्हिल फिश असं म्हणतात. पायवरनं पायला, शंखावरनं शंख, लक्स साबण लायमॅक्स, शेपूवरनं सेपिया,
डेंटलवरनं डेंटलियम, गोली लोवरनं लोलिगो, हारेवरनं सी हारे, चिंतावरनं चिटॉन, टेरेनामवरनं टेरेडो ज्याला आपण शिप वॉर्म असं म्हणतो, उन्यूवरनं युनिओ, फोलवरनं फोलॉस, शिंपीवरनं शिंपला, कटवरनं कटल फिश, स्कर्टवरनं स्क्विड असे एक्झाम्पल आहेत. याच्यामध्ये ॲक्च्युली काही नावं इंग्लिश मराठी सेमच आहेत. ओके ठीक आहे. ओके पाहिला म्हणजे शंख होतो. तरी पण मी काय केलं आहे सगळे एक्झाम्पल मॅच झाले पाहिजे म्हणून आपण ह्या गोष्टी मी इथे तुम्हाला सांगितलेल्या आहेत. ठीक आहे. आय होप सगळ्यांना कळलं असेल. ट्रिक आवडली असेल तुम्हाला तर हा व्हिडिओ आपल्या ग्रुपमध्ये मित्रांना शेअर करा, स्टेटसला ठेवा म्हणजे बाकी मुलांना पण आपला फायदा होईल. क्लिअर आहे. ज्यांना ही PDF मिळाली नसेल त्यांनी सायन्स बाय राहुल देशमुख या आपल्या टेलिग्रामला जा, ते PDF आहे किंवा आपला ॲप जे आहे सायन्स बाय राहुल देशमुख ते डाउनलोड करा. ठीक आहे. चलो ओके वी विल गो अहेड. ओके हां लक्षात ठेवा मित्रांनो. चला लक्षात ठेवा मित्रांनो, आताची की जी काही एक्झाम आहे ती काही सोपी राहिलेली नाही. सोपी इन द सेन्स सोपीच एक्झाम आहे पण कॉम्पिटिशन खूप आहे. लहान लहान गोष्टी जरी आठवल्या नसेल तरी प्रश्न आपल्याला म्हणजे एक मार्क जातो. ओके आता मागच्याच आठवड्यामध्ये 0.5नी गेलेले 2-3 विद्यार्थी मला भेटले. ओके की सर आम्ही तयारी करतो इतक्या वर्षापासून पण 0.5नी गेलो. ओके आणि जो मित्र माझ्या अंडर अभ्यासाला आला तो पास झाला प्रिलिम्स. म्हणजे असंही होऊ शकतं. ठीक आहे. त्याच्यामुळे कसं प्रत्येक गोष्ट महत्त्वाची आहे, प्रत्येक ट्रिक महत्त्वाची आहे आणि आपल्या ज्या ट्रिक्स आहेत त्या ट्रिक्स पोलीस भरती, रेल्वे, तलाठीला तर आहेत सगळ्यात मी राज्यसेवेच्या एक्झामसुद्धा कामा येतात. ओके ओके गुड. अमित एक्सिलंट 62.50 आहे. एक्सिलंट. ओके मेन्सला सायन्समध्ये 12पैकी 12 आले पाहिजेत. ओके ठीक आहे. एक्सिलंट छान. चला बघा मग मोलुस्का हा सर्वात मोठा संघ लक्षात ठेवा. ओके आता बघा आयोगाने प्रश्न विचारला होता की सर्वात मोठा समपृष्ठभागी प्राणी कुठला. ओके तर लक्षात ठेवा मोलुस्का मधला कोलोसल स्क्विड हा जगामधला लार्जेस्ट नॉन कॉर्डेट आहे. आणि ते अजून एक पॉईंट लक्षात ठेवा, ऑक्टोपसला लिंबू आवडतं, लिंबूवरनं डोरिस किंवा समुद्र लिंबू हे सुद्धा मोलुस्कामध्ये येतं. बघा आयोगाने मागच्या याच्यामध्ये काय केलं राज्यसेवेला बघा सारखे एक्झाम्पल विचारले होते. सी हारे त्याच्यानंतर सी स्क्वर्ट. ओके असे डेव्हिल फिश, जेली फिश. कन्फ्युजन होऊ देऊ नका. आपण म्हणून सगळ्यांच्या ट्रिक्स या ठिकाणी काढलेल्या आहेत. ओके अमित. ओके चला आता जे लोक पहिल्यांदा पूर्वपरीक्षा असतात त्यांना इतकं लक्षात येणार नाही पण ज्यांनी मेन्स दिली आहे त्या किंवा एक्झाम पास झाली त्यांना कळतं किती महत्त्व सायन्सला आहे आणि किती महत्त्व ट्रिक्सला आहे आणि कशा ट्रिक्स ज्या सोप्या ट्रिक्स कोणी पण तुम्हाला देणार पण ज्या अवघड गोष्टी आहेत त्या तुमच्या पाठ करून दिल्या पाहिजे तर ते मी तुम्हाला पाठ करून देतो 100%. तेवढी स्ट्रेंथ आपल्यामध्ये आहे. ठीक आहे. आता बघा एक आहे बघा हेमिकॉर्डाटा. याची ट्रिक बघा लक्षात ठेवा. हिमेश तुम्हाला माहिती आहे हिमेश रेशमिया. हिमेश बघा मग हेमिश. ओके मग हिमेश रेशमिया काय करतो गॉगल घालतो. ओके नंतर तो गाणं गाता जिभेवर काय ठेवतो मका किंवा कॉर्न. ओके नंतर तो एक नवीन गाणं तयार करतोय. कोणतं गाणं बघा रब्बा तुम्ही ऐकलं का. रब्बावरनं भरपूर गाणी आहेत नाही का. हाय रब्बा तसं एक गाणं कुठलंही भरपूर गाणी आहेत. तर ते गाण्याची जी स्क्रिप्ट आहे तो डिस्कस करतो रानू मंडल सोबत. ठीक आहे बरोबर. असे एक सिंपल शब्द आहेत लक्षात ठेवा. हेमिकॉर्डेटामध्ये गॉगलवरनं बॅलॅग्नोग्लॉगस, सॅक्कोग्लॉगस, कॉर्नवरनं अकॉर्न कृमी हा प्रश्न आयोगाने विचारलेला आहे लक्षात ठेवा. IMP आहे. टंगवरनं टंग वॉर्म, डिस्कसवरनं सफेल डिस्कस, रब्बावरनं रॅब्डोप्युरा. आता मग आपण पाहिलं होतं एक गोष्ट बघा एक वेगळा वॉर्म होता शिप वॉर्म मोलुस्का आहे पण हे बाकी 2 वॉर्म हेमिकॉर्डेटा आहेत. असे प्रश्न विचारू शकतो आपला आयोग लक्षात ठेवा. व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे चला आणि बघा उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून बॅलॅग्नोग्लॉगस जो आहे बघा हा लक्षात ठेवा. हा असमपृष्ठरज्जू. ओके आणि समपृष्ठरज्जू यांना जोडणारा दुवा आहे कनेक्टिंग लिंक. ओके दुवा कनेक्टिंग लिंक लक्षात ठेवा. ओके बॅलॅग्नोग्लॉगस इज कनेक्टिंग लिंक बिटवीन कॉर्डेट्स अँड नॉन कॉर्डेट्स. ओके समजलं. चला आता थोडे पुढले एक्झाम्पल आपण थोडे जास्त आहे. आता जास्त काही याच्यावर आपला पॉईंट वेळ घालण्यावर. ठीक आहे. ओके चला बघा प्लॅटीहेल्मिन्थिस. फ्लॅट म्हणजे चपटे म्हणजे काय फ्लॅट वॉर चपटे कृमी. ओके याच्यामध्ये एक्झाम्पल बघा टर्बेलॅरिया. ओके आता बघा
याची एक सिंपल ट्रिक कशी आहे बघा, एक सिंपल ट्रिक कशी आहे बघा, की आपल्याला काय घ्यायचं आहे, फ्लॅट, फ्लॅटवरनं फ्लॅटी हेल्मिंथिस. मग आपण प्लॅन केला आहे फ्लॅट घ्यायचा, प्लॅन केला आहे फ्लॅट घ्यायचा. आपण फ्लॅट पाहायला गेलो, फ्लॅट आपण जाऊन मोजला कशाने, मोजपट्टी का टेपनी. ओके, पण नंतर आपल्याला कळलं की आपल्याला सांगितलं होतं 1000 स्क्वेअर फीट, पण तो होता 500 स्क्वेअर फीट. म्हणजे आपल्याला बिल्डरने काय केलं, फसवलं. ओके, नंतर आपण त्या बिल्डरला फोन लावला, लवकर इकडे. ओके, तुला काही सोडणार नाही आम्ही. नंतर त्यांनी म्हटलं दादा आय एम व्हेरी सॉरी, मला झाला आहे लिव्हर कॅन्सर किंवा लिव्हरचं काही झालं आहे, असं तो एक सिंपल ट्रिक आहे. लक्षात ठेवा, या फ्लॅटी हेल्मिंथिसमध्ये पहिलं एक्झाम्पल प्लॅनवरनं प्लॅनेरिया, फ्लॅटवरनं फ्लॅटवॉर्म, टेपवॉर्म. टेपवॉर्मला काय म्हणतो, टिनिया सोलियम, हा प्रश्न आयोगाने विचारलेला आहे. फसवलीवरनं फॅसिओला हेपॅटिका, ज्यालाच आपण म्हणतो लिव्हर फ्यूक. ओके, लक्षात ठेवा, फ्लॅटी हेल्मिंथिसमध्ये पचन संस्था अपूर्ण असते. ओके, मात्र याला अपवाद आहे, कुठला, लिव्हर फ्यूक मध्ये आपला पचन संस्था आपल्याला असलेली पाहायला मिळते. हा प्रश्न आपल्या आयोगाने विचारलेला आहे. ओके, डन 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 का? हा, चला जायचं पुढे. हा, आता बघा पुढला मुद्दा आहे बघा, हे जे फ्लॅटी हेल्मिंथिस आहे याच्यामधले बहुतेक प्राणी शरीराच्या आतमध्ये असतात, ज्यांना म्हणतो आपण अंतःपरजीवी, एंडोपॅरासाइट. ओके, याला आपण म्हणतो एंडोपॅरासाइट आहेत, लक्षात ठेवा, दे आर एंडोपॅरासाइट. प्रजनन मध्ये बघा पुनरुत्पादन, ओके, रिजनरेशन पद्धत याच्यामध्ये पाहायला मिळते, रिजनरेशन पद्धत याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. हे प्राणी उभयलिंगी आहेत. उभयलिंगी म्हणजे काय, द्विलिंगी, दोन्ही लिंग एकामध्येच पाहायला मिळतात, बायसेक्शुअल असतात. आता बघा, काही जे कृमी आहेत त्याच्यामधला हा पॅरामोनियम रिंगेरी हा फुफ्फुसामध्ये असतो, शिल्टोसोमा हिमोटोबियम हा रक्तामध्ये पाहायला मिळतो, इकायनोकोकस ग्रॅन्युलोलस हा जो आपला कुत्र्यामध्ये पाहायला मिळतो, कुत्रा म्हणजे डॉग मध्ये त्यांच्या आतड्यामध्ये पाहायला मिळतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, टिनिया सोलियम म्हणजे टेपवॉर्म हा आपल्या माणसाच्या आतड्यामध्ये पाहायला मिळतो. ओके, सगळ्यांना क्लिअर आहे? ओके, ठीक आहे, बाकी अपवाद आहेत, बाकी पार्ट हा ठीक आहे. आता फक्त इथे अजून एक पॉईंट लक्षात ठेवा, हा जो टिनिया सोलियम याला नाव म्हणतो पोर्क टेपवॉर्म, हे पण लक्षात ठेवा. फॅसिओला लिव्हर फ्यूक असं म्हणतो, फॅसिओला हेपॅटिका. ठीक आहे, ओके, डन. नंतर बघा, नंतरचा आहे बघा अस्क्या हेल्मिंथिस, ज्याला नाव आहे निमॅटो हेल्मिंथिस किंवा निमॅटोडा. ओके, याला आपण म्हणतो मराठीमध्ये गोलकृमी. काय म्हणतो, गोलकृमी. बघा, गोलकृमी, लक्षात ठेवा. आता ट्रिक पाहायची गरज आहे का? आता ट्रिक पाहून चला आहे तर बघा, लक्षात ठेवा, झोमॅटो कंपनीमधनं जॉब आहे, झोमॅटोवरनं निमॅटो म्हणजे निमॅटो हेल्मिंथिस, हे लक्षात राहतं, बरोबर. ओके, बघा, मग हा जो जॉब आहे, या जॉबसाठी आपण आपली फाईल स्कॅन करून त्यांना पाठवली, आपण फाईलला पिन लावली, हुक पण लावली. ओके, आणि आपण फाईल पुन्हा पाहिली की काही फाईलमध्ये काही डॉक्युमेंट्स राहिले आहेत का, तर आपण डोळ्यांनी पाहिलं, डोळ्यावर आपल्या लोड आला. ओके, नंतर आपण ते सगळं पाठवलं कंपनीला आणि आपण नंतर खाल्ली रबडी. बघा, अशी एक सिंपल ट्रिक बनवली आहे मी. बघा, स्कॅनवरनं अस्कॅरिस, ज्याला आपण म्हणतो राऊंड वॉर्म, फाईलवरनं फायलेरिया, हत्ती रोग जो आहे, फायलेरियासिस, हत्ती रोग या कृमीमुळे होतो, लक्षात ठेवा. एलिफंटायटिस, पिनवरनं पिनवॉर्म, हुकवॉर्म, डोळे लोड, डोळ्यामधला कृमी याला म्हणतो आपण आय वॉर्म, लोया, लक्षात ठेवा. आणि रबडीवरनं सिनोराब्रिटिस इलिगन्स, लक्षात ठेवा, सिनोराब्रिटिस इलिगन्स हा पण कृमी याच्यामध्ये येतो. हे सगळं NCERT मधलं 11वीचं आहे, तुम्हाला हे कुठेच पाहायला मिळणार नाही, पाहायला मिळेल पण कधी पाठ नाही होणार. हे सिंपल ट्रिक लक्षात ठेवा, तुम्हाला ॲटलिस्ट काही गोष्टी त्याच्यामध्ये आठवतील. आता बघा, रबडी शब्द कुठे आला होता, तर रबडी आपण पाहिलं झोमॅटो कंपनी होती, रबडी खाल्ली, निमॅटो हेल्मिंथिस. मग जरी ऑप्शन आले तरी पण रबडी शब्द दिसतो का, बघा, सिनोराब्रिटिस, रबडी लिंक लागते. सगळं आठवायची गरज नाही, ऑप्शन्स आपल्याला कट करायचे आहे, पण त्यासाठी तुम्हाला हमखास ट्रिक्स गरजेची असते, लक्षात ठेवा. ओके, आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण फेमस आहे आपल्या ट्रिक्ससाठी. ओके, थोडंसं आपण ऑनलाईन काही दुर्लक्ष केलं होतं मागच्या काही दिवसामध्ये, पण आता आपण ऑनलाईनमध्ये एकदम स्ट्रॉंगली उतरणार आहे एकदम. ओके,
आपली इथून पुढे कंबाईन मेन्ससाठी टेस्ट सिरीज पण येणार आहे. स्टेट बोर्ड वेगळी बॅच टेस्ट सिरीज. ओके, राज्यसेवेची कंबाईनची जी पुढली कंबाईन आहे ज्यावर आपल्याला तुटून पडायचं आहे, पूर्ण जग तुटून पडणार आहे कंबाईनवर, यासाठी आपल्याला सायन्सची एक वेगळी मोठी बॅच ऑनलाईन लॉन्च करायची आहे. लाईव्ह पण असणार आणि हायब्रिड पण असणार. त्याच्यामुळे ओके, स्टे ट्यून्ड. ओके, चला चला बघा, गोल कृमीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आभासी देहगुहा. लक्षात ठेवा, हा IMP पॉइंट आहे. सुडोसिलोम, सुडोसिलोम याच्यामध्ये पाहायला मिळतं. लक्षात ठेवा, सुडोसिलोम हे लक्षात ठेवा, IMP आहे. आणि बघा सगळ्यात मेन गोष्ट, हे प्राणी कसे असतात, एकमुखी, एकलिंगी. सॉरी, एकलिंगी म्हणजे काय, एका वेळी एक लिंग, एक तर मेल एक तर फिमेल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, यांच्यामध्ये फिमेल्स आर लॉंगर दॅन मेल. म्हणजे जर फिमेल एवढी असेल तर मेल एवढाच असतो. बघा, मग ज्या ज्या सजीवामध्ये फिमेल मोठी आहे मेलपेक्षा, ओके, त्या गुणधर्माला नाव आहे बघा सेक्शुअल डायमॉर्फिझम. लक्षात ठेवा. तुम्हाला प्रश्न येऊ शकतो, आयोगाने प्रश्न विचारला होता, अल्टरनेशन ऑफ जनरेशन कोणामध्ये पाहायला मिळतं, तर ते ओबेलियामध्ये, सिलेंट्राटामध्ये. मग आयोगात असाही प्रश्न विचारू शकतो, सेक्शुअल डायमॉर्फिझम हे आपल्याला कोणत्या सजीवामध्ये पाहायला मिळते, सेक्शुअल डायमॉर्फिझम, तर ते कुठे पाहायला मिळते, निमॅटोहेल्मिन्थिस मध्ये आपल्याला पाहायला मिळते. लक्षात ठेवा. ओके, चलो, ठीक आहे. हां, चला नेक्स्ट पॉईंट. आता बघा, एक आहे ॲनिलिडा. ॲनिलिडाला आपण म्हणतो सेगमेंटेड वॉर्म. ओके, याला म्हणतो आपण, ॲनिलिडाला आपण म्हणतो सेगमेंटेड वॉर्म, कारण यांच्या बॉडीवर आपल्याला पाहायला मिळतं असे सेगमेंट 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 सेगमेंट. आणि याला म्हणतो आपण, एक नाव आहे रिंग वॉर्म, यांना रिंग वॉर्म. ओके, वलयांकित कृमी सुद्धा म्हणतात. ओके, हां, याचं एक्झाम्पल मेन आहे बघा, गांडूळ, अर्थवॉर्म, ज्याला नाव आहे बघा फेरिटिमा, जो ऑलिगोकायटा गटामध्ये येतो. हा प्रश्न आयोगाने विचारलेला आहे सब क्लासमध्ये, त्याच्यात सब. ओके, क्लिअर आहे. ओके, नंतर बघा, आता हे ट्रिक आहे बघा, हे सगळे ट्रिक आपण पाठ करून घेऊ. एक्झाम्पल कुठले कुठले आहे, तर बघा, ॲनावरनं ॲनिलिडा. ॲना बघा, ॲनावरनं ॲनिलिडा, बघ इथे लिहू आपण बघा, ॲना, ॲनावरनं, ॲना ही मुलगी आहे, ॲनावरनं ॲनिलिडा. ॲनाकडे एक पाळीव प्राणी आहे, याचं नाव काय बघा, गांडूळ, अर्थवॉर्म. ओके, गांडूळ अर्थवॉर्म पृथ्वीभोवती फिरतो. चंद्र, अर्थ, फिरणे, अर्थवरनं अर्थवॉर्म, फिरणेवरनं फेरेटिमा. लक्षात ठेवा. ओके, गांडूळ हा द्विलिंगी, लक्षात ठेवा, IMP आहे. गांडूळ हा द्विलिंगी आहे. नंतर बघा, ॲनाचा मित्र असतो नेरी. ओके, तो असतो डाएटवर. ओके, त्याला होतो टायफॉइड. ओके, मग तो खातो अक्रोड. त्याच्या घरी उंदर होतात. ओके, उंदर होतात. ओके, खूप दिवसापासून तो फोन करत नाही ॲनाला. ॲना त्याला म्हणते, ए नीच, तू फोन का करत नाही. ओके, मग तो चिडतो आणि मग ॲना म्हणतो, अरे मी तर जोक केला. असा एक सिंपल ट्रिक आहे, लक्षात ठेवा. ओके, एक्झाम्पल पहा, नेरीवरनं नेरीस सँडवॉर्म, जो एकलिंगी असतो. लक्षात ठेवा, गांडूळ द्विलिंगी आहे, मग नेरीस एकलिंगी आहे. जनरली ॲनिलिडामधले प्राणी हे द्विलिंगी असतात. ओके, जनरली ॲनालिंगमधले प्राणी कसे हे द्विलिंगी असतात. याला अपवाद काय बघा, याला अपवाद आहे नेरीस. नेरीस. ओके, नेरीस हा काय आहे, अपवाद. अपवाद लक्षात ठेवा, IMP आहे, एक्सेप्शन आहे. डाएट वरनं ॲफ्रोडाईट, टायफॉइड वरनं युटायफस, अक्रोड वरनं अफ्रोडाईट, माऊस वरनं सी माऊस, नीच वरनं लीच. लीच पण द्विलिंगी, लक्षात याला आपण हिरुडानी असं म्हणतो. जोक वरनं जोंक. एवढे एक्झाम्पल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. ओके, क्लिअर आहे बेटा. ओके, सगळ्यांना क्लिअर आहे, एवढं क्लिअर आहे का. जाऊयात पुढे. हां, चला, हां बघा, आता बघा काही इम्पॉर्टंट पॉईंट लक्षात ठेवा. ट्युबिफेक्स नावाचा जो एक सजीव आहे बघा, ट्युबिफेक्स, त्याला आपण म्हणतो ब्लड वॉर्म. ओके, ओके, नंतर बघा, ॲनिलिडामध्ये आपल्याला 3 गट पाहायला मिळतात, पॉलिकायटा, ऑलिगोकायटा आणि हिरुडिनारिया. ओके, फक्त लक्षात ठेवा, या पॉलिकायटामध्ये असते बंद रक्तप्रसरण संस्था. एक्झाम्पल नेरीस म्हणजे सँडवॉर्म, रगवॉर्म, सी माऊस आणि लंग वॉर्म. ओके, ओके, क्लॅग वॉर्म ॲक्च्युली आहे ते. ऑलिगोकायटा हे भुचर असतं. भुचर म्हणजे काय, जमिनीवर असतं. लुब्रिकस. ओके, ट्युबिफेक्स याचं एक्झाम्पल आहे. फेरेटिमा पण एक्झाम्पल याच्यामध्ये येतं. हां, हिरुडिनारिया हे जळू म्हणजे लीच सारखे प्राणी असतात. ते इतरांचं रक्त पितात आणि त्यांना म्हणतो आपण सॅग्विहोरस. हा प्रश्न विचारला आयोगाने, इतरांच्या रक्तावर जगणारे सॅग्विहोरस. ओके, लक्षात ठेवा. ओके, याचं एक्झाम्पल आहे बघा, अकॅनोब्लेडा,
पोंटोब्लेडा, ग्लासिफोनिया, हिरडो आणि हिमॅडिसा असे याचे एक्झाम्पल आहेत. तर हे लक्षात ठेवा. या ऑलिगोकायटामध्ये काय येतो? फेरेटिमा, गांडूळ. हा प्रश्न आयोगाने विचारलेला आहे. ठीक आहे. ओके, डन. सगळ्यांना येतोय आवाज? संकेत रावडे, संकेत रावडे या. ओके, चला नंतर बघा. आता इकायनोडर्माटा हा आपला शेवटचा आहे. हे सुद्धा प्रश्न आयोगाने खूपदा विचारलेले आहेत. ओके, हे सुद्धा प्रश्न आयोगाने खूपदा विचारलेले आहेत. मग इकायनोडर्माटा, इकायनो म्हणजे काटे, डर्मा म्हणजे स्किन, त्वचेवर काटे असणारे प्राणी. ओके, तर बघा ट्रिक कशी आहे बघा. ट्रिक एकदम सिंपल ट्रिक या ठिकाणी. संकेत आवाज येतोय का? हा हा, बघा लक्षात ठेवा. इकायनोडर्माटा स्किनवर काटे असणारे. तर अर्चना ही मुलगी असते, हिच्याकडे गार्डन आहे, गार्डन मध्ये काम करण्याच्या स्किनला काटा रुततो. म्हणजे अर्चनाची गोष्ट असेल तर ती एक्झाम्पल आपल्या इकायनोडर्माटामध्ये आपल्याला घ्यायचं आहे. आता बघा, अर्चना ही अमेरिकेमध्ये असते, USA मध्ये. तिचा भाऊ असतो पिंटू, तो असतो भारतामधला डॉन. अमेरिकेमध्ये चालतात डॉलर. ओके, ही घरी फोन लावते, दादा हॅलो. ओके, सुभाष पवार सर वेलकम. सुभाष पवार सर यूट्यूब लाईव्ह मध्ये आपले आलेले आहेत. सुभाष पवार सर हे पुण्यामधले आणि महाराष्ट्रामधले पॉलिटिचे सगळ्यात चांगले बेस्ट एज्युकेटर आहेत, सगळ्यांना माहीत आहे. माझे परम मित्र सुद्धा आहेत ते. सर स्वागत तुमचं, तुम्ही लाईव्ह मध्ये आले. ओके, हां ठीक आहे. हां, थँक्यू व्हेरी मच सर. सरांच्या पण ट्रिक चांगल्या भारी आहे पॉलिटीच्या. तुम्ही त्यांचे लेक्चर्स पाहू शकता. त्यांचे पण मला वाटतं 10 तासामध्ये संपूर्ण रिव्हिजनची एक सिरीज आहे यूट्यूबला, ती तुम्ही पाहून घ्या पूर्ण पॉलिटी, आता वेळ असेल तर. नाही तर पुढच्या गटबच्या एक्झाम्स तुम्हाला ती कामा येईल. ठीक आहे. ओके, हां चला बघा. मग अर्चनाचा भाऊ पिंटू. ओके, अमेरिकेमध्ये डॉलर, तो भारतातला डॉन आहे. ती घरी फोन लावून हॅलो म्हणते. ओके, मला पाठव डॉलर. भाऊ म्हणतो ऑफकोर्स पाठवतो. ही म्हणते पैसे आले थँक्स. मग हे बघा शब्द आहे ऑफकोर्स थँक्स. ओके, अमेरिकेमध्ये डुकरं पाळतात. मग डुक्कर तिच्याकडे पाळीव प्राणी आहे. तिच्या गार्डनमध्ये काकडीची झाडं आहेत, लिलीची झाडं आहेत. ती आकाशामध्ये तारे पाहते, स्टार पाहते. बघा अशी एक सिंपल ट्रिक आहे. जर तुम्ही नाही सर, डिस्टर्ब नाही सर, तुम्ही आले तर आमचं भाग्य, तुम्ही आले. ओके, सगळ्या तुमच्या फक्त स्टुडंट्सपर्यंत आमच्या लेक्चरची लिंक पोहोचवा. एक सर फ्रीमध्ये लेक्चर ठेवले आहे मी 2-3 दिवस, थोडं लेट झालं आहे, पण मुलांसाठी म्हटलं एक फ्रीमध्ये पूर्ण ठेवतो आहे. क्लासिफिकेशन आणि बायोलॉजीचं सगळे लेक्चर्स. ओके, चला तर बघा अर्चनावरनं एक्झाम्पल बघा. सी अर्चिन. ओके, पिंटू वरनं सी पेंटॅगॉन, डॉलर वरनं सॅन डॉलर, डॉन वरनं अँटेडॉन, हॅलो वरनं होलोथुरिया, ऑफकोर्स थँक्स वरनं ऑफिओथ्रिक्स, डुक्कर वरनं सी पिग. ओके, काकडी वरनं सी कुकुंबर, लिली वरनं सी लिली. ओके ओके, तारेवरनं बघा, तारेवरनं तारा मासा, स्टारफिश, सी स्टारफिश. हे सगळे एक्झाम्पल याच्यामध्ये येतात. आता लक्षात ठेवा, या अँटेनालाच नाव आहे बघा सी लिली. हे लक्षात ठेवा, सी लिली हे पण एक लक्षात ठेवा. 11-12 NCERT मधलं आहे. तुम्हाला ते कोणी शिकवणार नाही, शिकवलं तर तुम्हाला पाठ होणार नाही. ओके, डन. चला ओके, जाऊ पुढे. समजताय सगळ्यांना? बोलत चला, आपलंच राज्य आहे आता. ओके, चला. चला जाऊ पुढे. आता बघा, आता पुढे ऑर्थ्रोपोडा आहे. ऑर्थ्रोपोडा म्हणजे काय? तर ऑर्थ्रोपोडा म्हणजे हा सर्वात मोठा संघ आपल्याला पाहायला मिळतो, लार्जेस्ट फायलम आपल्याला पाहायला मिळतो ऑर्थ्रोपोडा. ओके, आता ऑर्थ्रोपोडामध्ये कीटक, सगळे कीटक येतात. याच्यामध्ये काय कीटक कुठले? तर आपण कीटक पाहिलेले आहेत सगळे. मुंगी, मुंगडा, फुलपाखरू, सगळ्या प्रकारचे कीटक पाहिलेत. तर आता इथं मेन पाहू. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू लक्षात ठेवा काय याच्यामध्ये. तर बघा लक्षात ठेवा, कीटक जर असतील 6 पायांचे त्यांना म्हणतो इन्सेक्टा. जेव्हा कीटकांना 8 पाय असतात, 8 पाय, त्यांना म्हणतो आपण अरकनिडा, अष्टपाद प्राणी. ओके, अष्टपाद 8 पाय असणारे. विंचू, कोळी याच्यामध्ये येतो, स्पायडर याच्यामध्ये येतो, लक्षात ठेवा. ठीक आहे. आता बघा इन्सेक्टामधले काही प्रकार आयोगाने विचारले होते, लक्षात ठेवा. तर बघा इन्सेक्टामध्ये असतं बघा हॅमिनेप्टेरा. याच्यामध्ये तर मधमाशी बी, हॅमिन म्हणजे हनी, मधमाशी, लक्षात ठेवा. हेमिप्टेरावरनं मावा, ढेकून, सिकाळा, नागतोडा. हा प्रश्न विचारला बरं.
ओके बघा हेमिप्टेरा, लक्षात हेमीवरनं हिमेश रेशमिया काय करतो, त्याला ढेकून चावतात, तो मावा खातो, हा मग ओके त्याच्याकडे नाकतोडा असं लक्षात ठेवायचं काय ट्रिक लावून. लेपिडोप्टेरा म्हणजे पतंग फुलपाखरू. ओके ठीक आहे, फुलपाखरू. ओके चला. ब्लाटोडी अन्नाची वाटोळी, ब्लाटोडी कोण करतो, झुरळ, लक्षात ठेवा. आणि कोलेओप्टेरा म्हणजे भुंगा. हे लक्षात ठेवा, असंच असं पाठ करून ठेवा. हा प्रश्न विचारला होता, पुन्हा रिपीट होऊ शकतो. क्लिअर आहे. बघा सिंपल ट्रिक आपण काय सांगितलं तुम्हाला, हनीवर्ण मधमाशी मग हेमिनोप्टेरा. ओके मावा खातो हिमेश रेशमिया, मग हेमिप्टेरा म्हणजे मावा, ढेकून, नाकतोडा. ओके वाटोळी अन्नाची, कोण झुरळ करतं, ब्लाटोडी म्हणजे झुरळ, असं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, काही पॉईंट्स. ओके क्लिअर आहे. हां स्वतः पण काही ट्रिक तयार करत जा. ओके हां चला. आणि आता बघा, आता हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. नॉन कॉर्डिनेट्स आणि कॉर्डिनेट्स याच्यामधला फरक हा आयोग विचारू शकतो. हा लक्षात ठेवा, नॉन कॉर्डिनेट्स आणि कॉर्डिनेट्सचा फरक तुम्हाला आयोग विचारू शकतो. आता हे आपण जास्त समजून नाही घेऊयात, कारण एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्त्वाचं आहे. फक्त लक्षात ठेवा नॉन कॉर्डिनेट्स आणि कॉर्डिनेट्समध्ये काय फरक आहे. चला बघा, नॉन कॉर्डिनेटमध्ये पृष्ठरज्जू नसतो, कॉर्डिनेट्समध्ये असतो. ओके नॉन कॉर्डिनेट्समध्ये कल्ले फुफ्फुसांचा भाग नसतो, याच्यामध्ये फुफ्फुस किंवा कल्ले सुरू होतात. चेतारज्जू म्हणजे काय, ब्रेन सारखा भाग, ब्रेनचा खालचा भाग, मागचा भाग. तर बघा याच्यामध्ये हा असतो अधर, भरीव आणि युग्मांगी. व्हेंट्रल अधर म्हणजे काय, व्हेंट्रल म्हणजे काय, आता आपल्यामध्ये मागे आहे बघा चेतारज्जू, यांच्यामध्ये असतो पुढे. आणि भरीव असतो, आणि युग्मांगी म्हणजे पेड म्हणजे काय, दोनच्या सेटमध्ये असतात. ओके पण हे जे कॉर्डिनेट्स आहे याच्यामध्ये आपण येतो, यांच्यामध्ये म्हटलं तो मागच्या बाजूला असतो, डॉर्सल आणि पोकळ असतो, आणि एकच असतो. आपल्यामध्ये हार्ट समोर आहे. ओके थोडं ब्राईटनेस जास्त होत आहे. ठीक आहे, एक थोडंसं मला वाटतं फक्त याच्यासाठी. हां ओके क्लिअर आहे. हां दुवा कुठला प्राणी आहे, आपण थोड्या वेळापूर्वी पाहिलाय. संकेत बॅलॅग्नोग्लॉगस आपण पाहिलाय. ओके याच्या आधीच पाहिलाय. ओके ठीक आहे. हां ओके नंतर बघा हार्ट. तर हार्ट याच्यामध्ये मागच्या बाजूमध्ये असते, नॉन कॉर्डिनेटमध्ये पुढच्या बाजूमध्ये असते, जसं आपल्यामध्ये. आणि लक्षात ठेवा, पोस्ट अनल पार्ट शेप्टी, नॉन कॉर्डिनेटमध्ये शेप्टी नसते, कॉर्डिनेटमध्ये शेप्टी असते. ठीक आहे. डन जाऊ पुढे. आता बघा, आता याच्यामध्ये मत्स्यवर्ग आयोगाने खूपदा विचारलाय, तो आपण कव्हर करून घेऊ सगळ्यांनी. हां बघा, आता आपल्याला पाहायचं आहे पृष्ठवंशीय प्राणी, व्हर्टिब्रेट्स आपल्याला पाहायचे आहेत. ओके या संबंधी आता बेसिक तुम्हाला बॅचमध्ये करावं लागेल. फक्त एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू आपण गोष्टी पाहूयात. बघा व्हर्टिब्रेट्स दोन प्रकारचे असतात, जबडे नसणारे, जबडे असणारे. ज्यांना जबडे असतात, लक्षात ठेवा, ज्यांना जबडे असतात त्यांना आपण म्हणतो नॅथोस्टोमॅटा. लक्षात ठेवा, सगळ्यांना विजिबल आहे स्क्रीन. हां बघा, जबडे असणारे नॅथोस्टोमॅटा, जबडे नसणारे अग्नाथा. एकूण व्हर्टिब्रेट 6 प्रकारच्या, त्यापैकी जो पहिला गट आहे सायक्लोस्टोमॅटा. ओके चिचुंद्री एक्झाम्पल याच्यात नाही येत, फक्त हे सांगितलं होतं की ज्यांचं चपट तोंड आहे. ठीक आहे, हे एक्झाम्पल चिचुंद्रीच्यामध्ये येत नाही, फक्त चपट तोंड त्याच्यामध्ये, म्हणून ते एक्झाम्पल दिलं होतं. हां आणि लक्षात ठेवा, ज्यांना जबडे असतात ते आहेत नॅथोस्टोमॅटा. त्याच्यामध्ये येतं बघा पहिला पॉईंट मासे, मत्स्यवर्ग पायसेस, आणि दुसरा बघा टेट्रापोडा म्हणजे हातपाय असणारे. ओके मत्स्यवर्ग दोन प्रकारचे आहेत, ज्यांना हातपाय नसतात, कल्ले असतात. ओके किंवा फिन्स असतात. ओके तर त्याचे दोन प्रकार आहे बघा, कास्तिमय मासे, अस्तिमय मासे, इंग्लिशमध्ये कॉन्ड्रिकायथस, ऑस्टिओकायथस. ठीक आहे. आणि नंतर बघा हे जे टेट्रापोडा असतात, ज्यांना हातपाय आहेत, ते 4 प्रकारचे आहेत, ॲम्फिबिया, रेप्टिलिया, एव्ज आणि मॅमेलिया. एव्ज म्हणजे पक्षीवर्ग, मॅमेलिया म्हणजे सस्तन प्राणी, रेप्टिलिया सरपटणारे, ॲम्फिबिया उभयचर असणारे प्राणी. क्लिअर आहे. ओके ठीक आहे डन. हां आता बघा सायक्लोस्टोमॅटाचं एक्झाम्पल्स काही सगळ्यात सिम्पल एक्झाम्पल्स आहेत. तर बघा सायक्लोस्टोमॅटामध्ये सायकलमध्ये आपण भरतो पेट्रोल मिक्स करतो. सायकलवरनं सायक्लोस्टोमॅटा, पेट्रोलवरनं पेट्रोमायझॉन, मिक्सवरनं मिक्झिन. हे एक्झाम्पल लक्षात ठेवा, एकदम युनिक एक्झाम्पल्स आहेत.
पेट्रोमायझॉनला आपण म्हणतो लॅम्प्रे आणि मिक्झिनला म्हणतो हॅगफिश. ओके, आणि सगळ्यात जुने जे व्हर्टिब्रेट्स आहेत ते आहेत बघा सायक्लोस्टोमॅटा. तुला प्रश्न येऊ शकतो सगळ्यात जुने प्राणी कुठले कुठले, ओल्डेस्ट व्हर्टिब्रेट्स कुठले आहेत, तर ते आहे बघा सायक्लोस्टोमॅटा. ठीक आहे, चला. हा, आणि आता बघा, आता पुढला पॉईंट खूप महत्त्वाचा आहे, तो म्हणजे मत्स्यवर्ग. हा प्रश्न तुम्हाला खूपदा विचारलेला आहे. पायसेस मत्स्यवर्ग दोन प्रकारचे असतात, कास्तिमय आणि अस्थिमय. ओके, कास्तिमय आणि अस्थिमय. ओके, तर याचा डिफरन्स आयोगाने खूपदा विचारलेला आहे. हा डिफरन्सची तुम्हाला मी एक पीडीएफच करून दिली आहे प्रॉपर, त्याशिवाय प्रश्न येणार नाही, लक्षात ठेवा. हां, डायरेक्ट पॉईंटनी पाठ करून टाका. हां, बघा, कॉन्ड्रिकायथस जे मत्स्य आहे, मासे काटे नसणारे म्हणू शकतो आपण, त्यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं प्लॅकॉइड स्केल. ओके, आणि ऑस्टिओमध्ये असतात सायक्लॉइड. लक्षात ठेवा, खूप IMP आहे. या कॉन्ड्रिकायथसमध्ये नो एअर ब्लॅडर, सो दे हॅव टू स्विम कॉन्स्टंटली टू अवॉइड सिंकिंग. हे जे कॉन्ड्रिकायथस आहे यांच्यामध्ये एअर ब्लॅडर नसते आतमध्ये. ओके, म्हणून त्यांना कॉन्स्टंटली पोहावं लागतं, नाहीतर ते बुडून जातील. ओके, मात्र हे ऑस्टिओकायथस आहे यांच्यामध्ये आपला एअर ब्लॅडर पाहायला मिळते. ओके, यांना कसं आहे, 2-3 हात मारले की मस्त बसून आपोआप तरंगतात, कारण त्यांच्यामध्ये त्यांचं एअर ब्लॅडर असतं आतमध्ये. ठीक आहे. नंतर बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कॉन्ड्रिकायथस खाऱ्या पाण्यामध्ये असतात फक्त. कॉन्ड्रिकायथस आणि ऑस्टिओकायथस हे खारे गोळे दोन्ही ठिकाणी असतात. कॉन्ड्रिकायथसची संख्या कमी असते, ऑस्टिओकायथसची जास्त असते. ओके, कॉन्ड्रिकायथसमध्ये आपला अंतफलन पाहायला मिळते. व्हिव्हिपॅरस म्हणजे पिलांना जन्म घालताना ते प्राणी पाहायला मिळतात. ओके, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ओके, यांच्यामध्ये मिलनाचा अवयव असतो, पुरुषामध्ये किंवा नरामध्ये तो असतो क्लास्पर. ओके, ऑस्टिओकायथसमध्ये ते सजीव अंडी घालतात ते मासे, बाह्य फलन आपल्याला असलेलं पाहायला मिळते. क्लिअर आहे? असंच्या असं लक्षात ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, व्हेंट्रल माउथ. हे जे कॉन्ड्रिकायथस असतात यांच्यामध्ये आपल्याला असं खाली तोंड पाहायला मिळते, व्हेंट्रल माउथ पाहायला मिळते. आणि एका जे टोकावर तोंड आहे, टोकावर तोंड, ते आपल्याला असं पाहायला मिळते ऑस्टिओकायथसमध्ये, टर्मिनल माउथ. हा प्रश्न आयोगाने विचारला होते. आणि मत्स्यवर्गामध्ये रक्त असते शीत, आणि हार्टचे 2 चेंबर असतात, लक्षात ठेवा. ओके, हां. आणि आता बघा, एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, अस्थिमय आणि कास्तिमय मासे जे आहेत याच्या एक्झाम्पल आयोगाने विचारले आहेत. मला सांगा, अस्थिमय कास्तिमय पैकी सर्वात जास्त संख्या कोणाची आहे सांगा? संकेत, बालाजी, अमित, त्याच्यानंतर ज्ञानेश्वर, सांगा. सांगा. हां, सांगता आलं पाहिजे. हां, तर ऑब्विसली जास्त संख्या ऑस्टिओकायथसची आहे. मग ज्यांची संख्या कमी आहे त्यांचे एक्झाम्पल पाठ करून घ्यायचे. मग कास्तिमयचे एक्झाम्पल पाठ करा. हे सोडून जर आलं तर ते ऑप्शन कट होऊन जाईल. बघा, कास्तिमय मासे कॉन्ड्रिकायथस, बघ, कॉन्ड्रीवरनं लॉन्ड्री. लॉन्ड्री जवळ आहे शाळा म्हणजे स्कूल. स्कूलमध्ये डोके असतात मुलांचे. शाळेमध्ये एक जाते मुलगी, तिचं नाव आहे प्रीती. शाळेमध्ये खेळ आहे सीसॉ आणि स्केटिंग. ओके, शाळेमध्ये हाताला लागतो प्रीतीच्या हातोडा लागतो. नंतर ती पडते इलेक्ट्रिकच्या तारेवर. बघा, असं एक सिम्पल ट्रिक आहे. आणि नंतर त्याला मग कारनी घरी नेतात. असं एक नॉर्मल मी ट्रिक तयार केली आहे. एक्झाम्पल, स्कूलवरनं स्कोलिडिओन, याला म्हणतो डॉग फिश. सीसॉ, सॉफिश, प्रिस्टिस. प्रश्न विचारला राज्यसेवेने मागच्या वेळेला ऑप्शन्समध्ये, लक्षात ठेवा हा पॉईंट. ओके, हातोळावरनं हॅमर हेडेड शार्क, स्केटिंगवरनं कॉमन स्केट, इलेक्ट्रिक मासा, ओके, ज्याला म्हणतो टॉर्पेडो. हाही प्रश्न विचारले. बघा, हे शॉर्ट शब्द जे आहे सगळे विचारले राज्यसेवेने. कंबाईनला पण ते येऊ शकतात, लक्षात ठेवा. व्हेरी व्हेरी IMP. हे तुम्हाला पेटेमध्ये कोणी शिकवणार नाही कुठंच, सगळीकडे, कारण शिकवलं तर लक्षात राहणार नाही. पण आपण शिकवतो पण, आणि ट्रिकनी तुमच्या लक्षात पण ठेवून देतो. ठीक आहे, चला. ओके, आता बघा, काही महत्त्वाचे अस्थिमय मासे लक्षात ठेवा. याच्यामध्ये बघा, अस्थिमय मासे समुद्रामध्ये पण आहे, खाऱ्या पाण्यामध्ये पण आहेत. समुद्रामध्ये बघा सी हॉर्स आहे, बघा हिप्पोकॅम्पस, समुद्री घोडा. समुद्री घोडा हा असा नर आहे जो काय करतो, जो पिलांना जन्म घालतो. उडणाऱ्या माशांना आपण म्हणतो एक्झोसिट्स, फ्लाइंग फिश. ओके, नंतर बघा, याच्यामध्ये काही फ्रेश वॉटरमध्ये असतात, रोहू, कटला, मांगूर म्हणजे क्लॅरियास. आणि ॲक्वेरियम म्हणजे काय, जे फिश पॉन्ड असतात त्याच्यामध्ये जे मासे, त्याच्यामध्ये काय बघा, फायटिंग फिश ज्याला बेटा म्हणतो, एंजल फिश ज्याला म्हणतो प्लेरोफायलम.
क्लेरोफ्लायलम. ठीक आहे, चलो बघा मग अशा प्रकारे व्हेरी व्हेरी IMP आहे, खूप खूप जास्त महत्त्वाचं हे आपल्याला इथे या ठिकाणी असलेलं पाहायला मिळते. ओके, आपला जो पहिला व्हिडिओ आहे तो पण पाहून घ्या. तो व्हिडिओ काल 2.7K गेला बघा. मी इतक्या दिवसापासून लेक्चर्स घेतले नाही आहेत हां, तरीसुद्धा काल चांगला रिस्पॉन्स आपल्याला मिळाला आहे. हा पण व्हिडिओ सेकंड पार्ट आहे, जाऊ द्या, थर्ड पार्ट असं मी त्याच्यामध्ये घेईल. ओके, कंबाईन मेन्स जे आहे, कंबाईन मेन्समध्ये आपण टेस्ट सिरीज पण घेऊ, बॅच पण लॉन्च करू. आणि मला रिकमेंड आहे तुम्हाला सगळ्यात मोठी बॅच करा. जर तुमचं सायन्स कच्चं असेल, एक चांगली मोठी लांबलचक बॅच करून घ्यायची, 70 लेक्चरची, फास्टमध्ये पाहायची. त्याशिवाय एक्झामला कॉन्फिडन्स वाढत नाही बरं. आणि सायन्स हा गेम चेंजर विषय झाला आहे आता. बाकी विषय सगळ्यांना जमतात, सायन्स हा गेम चेंजर आहे. ज्याला मार्क आले त्याला चांगला स्कोर येऊन प्रिलिम्स चांगली मार्काने पास होऊ शकते आणि मेन्सला पण फायदा होतो. लक्षात ठेवा, मेन्सला दुप्पट मार्काला आहे. चला बघा आता बघा काही माशांचे बघा, मासे बघा, कॅटफिश हा मासा आहे, याला म्हणतो सिल्युरिफॉर्म्स. एक आहे वोल्फ फिश, याला म्हणतो पर्सिरिफॉर्म्स. हे लक्षात ठेवा. फ्रॉग फिश, बटर फिश, स्नेक फिश, लॉयन फिशला म्हणतो प्लेरोडिस वोलिटान्स. बॅट फिश, लोफी, डॉग फिश, लंग फिश, फ्लाइंग फिश, इलेक्ट्रिक फिश, असे भरपूर फिश तुम्ही नावं पाहिली असतील. हां, आता लक्षात ठेवा, लंग फिश जो आहे, लंग फिश हा मत्स्यवर्ग आणि उभयचर यांना जोडणारा दुवा आहे. याच्यामध्ये एक्झाम्पल दोन आहे बघा, एक आहे प्लोटोपेरस आणि एक आहे लेपिडोसायरेन. मस्त बघा, लंग फिश पाण्यामध्ये असते, मात्र लंग फिश वेळ करून राहतं. मग हा अपवाद लक्षात ठेवा, याला फुफ्फुस असतात लंग फिशला. ठीक आहे. हां, आता बघा अशी उदाहरणं ज्यांच्या नावात फिश आहे पण ते फिश नाही. बरोबर, हे लक्षात ठेवा. बघा हॅगफिश मिक्झिन हा कोणता गट आहे? सायक्लोस्टोमॅटा. जेलीफिश ऑरेलिया. तुला प्रश्न दिला होता मागच्या आयोगाने, फिशची सेम नावं होती आणि कुठला गट कट होईल. मग आपल्याला वाटतं फिश आहे तर फिश नाही. प्रत्येक गटामध्ये एक्झाम्पल्स वेगवेगळे इथे आपल्याला पाहायला मिळतात. क्लिअर आहे? हां, मग याच्यामध्ये बघा जेलीफिश ऑरेलिया हा निडारियामध्ये सिलेंट्राटामध्ये येतो. कटलफिश सेपिया मोलुस्कामध्ये येतो. डेव्हिलफिश ऑक्टोपस मोलुस्कामध्ये येतो. स्टारफिश इकायडर्माटामध्ये येतो. सिल्वरफिश ऑर्थ्रोपोडामध्ये येतो. सिल्वरफिश हे जुन्या पुस्तकामध्ये असं, हा प्रश्न आयोगाने विचारलेला आहे. सिल्वरफिश जुनी पुस्तकामध्ये रद्दीमध्ये आपल्याला हा पाहायला मिळते. ओके, क्लिअर? क्लिअर सगळ्यांना? हां, बघा IMP पॉईंट आहे. आता पुढले बघा काही उभयचरांचे एक्झाम्पल आहेत, हे सुद्धा विचारले आहेत. आता ट्रिकची गरज नाही, एकदम डायरेक्ट साध्या गोष्टी शिकून घेऊ. बघा ॲम्फिबियामध्ये येतं बघा सालावरून सॅलॅमेंड्रा. नंतर बघा ॲम्फिबियाला हातपाय असतात, हे आपण पाहिलं आहे. पण याला अपवाद आहे बघा, इक्थिओपिस जो आहे त्याला हातपाय नसणारा उभयचर आहे, लिमलेस ॲम्फिबिया म्हणतात. रानावरनं बेंडूक सायरेन, हायलावर म्हणजे ट्री फ्रॉग, लोटावरनं टोड बेडूक. आता हे ट्रिक्स होऊन द्या. बुफो म्हणजे पण एक बेडूक असतो बघा, हायला पण एक बेडूक आहे, ट्री फ्रॉग. एवढे एक्झाम्पल लक्षात ठेवा, एवढे एक्झाम्पल आहेत. ओके, हां, ठीक आहे. सायरेन पण याच्यामध्ये येते एक्झाम्पल. ओके, आणि आता बघा शेवटचा मुद्दा हा आपण घेऊयात मॅमेलियाचा. व्हेरी व्हेरी IMP आहे. आता बघा मॅमेलिया म्हणजे काय? मॅमेलिया म्हणजे असे प्राणी ज्यांच्यामध्ये आपल्याला सस्तन ग्रंथी पाहायला मिळतात. ओके, ज्यांच्यामध्ये रक्त पण उष्ण रक्त असते, होमिओथर्म त्यांना म्हणतो. ओके, आता बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, यांच्यामध्ये बाळ जन्माला येतं, दूध पितं. दूध पिण्यासाठी जो वरचा भाग आहे त्याला म्हणतो आपण निप्पल, स्तन अग्र. बरोबर, स्तन अग्र. ठीक आहे. तर जनरली या प्राण्यांना स्तन अग्र असतात, स्तन असतात आणि ते दूध पितं बाळ. बरोबर, पण याला अपवाद पण काही आहे. बघा हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. बघा मग मॅमेलिया 3 प्रकारचा आहे, 3 प्रकारचा लक्षात ठेवा मॅमेलिया. मग मॅमेलिया प्राणी 3 प्रकारचे आहेत. एक आहे बघा प्रोटोथेरिया, मेटाथेरिया, युथेरिया. या तिघांना पण जर पाहिलं आपण, बघा या तिघांना पण आपण जर पाहिलं तर स्तनग्रंथी पाहायला मिळतात. ओके, मला सांगा जर स्तनग्रंथी असतील तर पिल्लांना जन्म द्यायला पाहिजे. मात्र या प्रोटोथेरियामध्ये स्तनग्रंथी असतात, मात्र स्तन अग्र निप्पलच नसते, म्हणून ते अंडी घालतात. हा अपवाद आहे. यांना म्हणतो आपण अंडी घालणारे सस्तन प्राणी. हा प्रश्न आयोगाने विचारला खूपदा, ज्याला नाव आहे बघा मोनोट्रेमॅटा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट 2 एक्झाम्पल पाठ करून टाका. प्लॅटिपस एकिडना, मराठीमध्ये मुंगी खाऊ एकिडना, बदक त्वचा प्लॅटिपस. हे एक्झाम्पल आयोगाने विचारलेले आहेत.
ओके. आणि बघा मेटाथिरिया म्हणजे यांच्यामध्ये अपरिपक्व बाळ जन्माला येतात. उदाहरण कांगारू, यांनाच आपण म्हणतो मार्सुपियन. ओपोराम, ओम्बॅट हे पण एक्झाम्पल आहेत. ओके, यांनाच एक नाव आहे बघा पिशवीधारी सस्तन प्राणी. हां, आणि युथेरिया याच्यामध्ये आपण येतो. परिपक्व असणारे जे प्राणी याच्यामध्ये येतात. मानव याच्यामध्ये येतो. याचे 16 गण आपल्याला पाहायला मिळतात. यांच्यामध्ये परिपक्व शूल जन्माला येतात. बघा मानव, सिंह. आता बघा डॉल्फिन, देवमासा हे फिशमध्ये पायसमध्ये यायला पाहिजे होते, पण नाही, ते मॅमेलियामध्ये युथेरियामध्ये येतात. लक्षात ठेवा. वटवाघूळ पक्षी वर्ग आहे का आहे असं वाटतं, पण नाही, तो सस्तन प्राणी वटवाघूळ, उडणारा सस्तन प्राणी. ओके, तर बघा एवढे एक्झाम्पल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. व्हेरी व्हेरी पॉईंट, इम्पॉर्टंट पॉईंट. ठीक आहे. ओके, आता बघा सस्तन प्राण्यांमध्ये जे 16 गट आहेत त्याच्यामध्ये काही आपण गट बघून घेऊयात आणि मटच आपण थांबूयात. ठीक आहे. बघा 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 एक गट आहे रोडेन्शिया. रोडेन्शिया म्हणजे काय, शाकाहारी सस्तन प्राणी. यांची संख्या सर्वात जास्त असलेली पाहायला मिळते 16 गणांपैकी. एक्झाम्पल याच्यामध्ये कुरतणारे प्राणी, उंदीर वगैरे येतं. खार. कॉर्निव्होरा म्हणजे काय बघा, मांसाहारी सस्तन प्राणी. याच्यामध्ये येतो सिंह, वाघ, मांजर. कुत्रा म्हणजे कॅनिस, मांजर म्हणजे फेलिस. लक्षात ठेवा. चिरोप्टेरा म्हणजे उडणारे सस्तन प्राणी याच्यामध्ये येतात. लक्षात ठेवा, उडणारे सस्तन प्राणी चिरोप्टेरा. वटवाघुळेचं एक्झाम्पल आहे. फ्लाइंग फॉक्स त्याला म्हणतो. प्लेरोप्लस हे नाव आहे, एक्झाममध्ये येऊ शकतं. प्रायमेट्समध्ये येतो आपण मानव, माकड आणि मानव. एप मानव, मानव. मकाका म्हणजे माकड. लक्षात ठेवा. सिटेशिया म्हणजे जलीय सस्तन प्राणी, जे पाण्यामध्ये असणारे सस्तन प्राणी असतात. एक्झाम्पल बघा देवमासा आपण पाहिला आत्ताच, व्हेल, देवमासा हे. ओके, लक्षात ठेवा. ओके, आणि बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट प्रोबोसिडिया एक गट आहे बघा. याचा अर्थ तो सोंड असणारे मोठे शाकाहारी प्राणी. हत्ती वगैरे याच्यामध्ये येतात. प्रोबोसिडिया याच्यामध्ये सोंड असते, ते शाकाहारी असतात. आणि एक आहे बघा अंगुलाटा, ज्यांच्यामध्ये पायांना खुरं असतात. मग याच्यामध्ये हरिण, गाय, बैल, मेंढी, खेचर याच्यामध्ये येतात. मग एवढे महत्त्वाचे गट लक्षात ठेवा. हां, ओके. आणि आता शेवटचे काही 2-3 मुद्दे या ठिकाणी आपण पाहूयात. आता बघा हत्ती, गेंडा, देवमासा हे जे सस्तन प्राणी असतात हे संवाद साधण्यासाठी इन्फ्रासोनिक साऊंड वापरतात. मात्र वटवाघूळ वापरतो अल्ट्रासोनिक साऊंड. जनरली सस्तन प्राणी उष्ण रक्ताचे असतात. याला अपवाद आहे शीत रक्ताचे प्राणी. बघा उंदीर, अस्वल, वटवाघूळ शीत रक्ताचे प्राणी आहे. ओके, सर्वात मोठं अंड शहामृगाचं आहे, जो पक्षी वर्ग एव्ज आहे. सर्वात लहान अंड हमिंग बर्डचं आहे. ठीक आहे. तर बघा अशा प्रकारे बघा हे जे आपण पाहिलं, तर हां, हे जे आपण पाहिलं तर ते आपण पाहिलं मॅमेलिया. आता एव्ज पक्षी वर्ग आणि रेप्टिलिया वर्ग बाकी आहे. तो थोडा मी आता फास्टमध्ये कव्हर करतो. फास्टमध्ये काय बरं, कारण यापैकी कुठलं पण एक येणार आहे. पायसेस आणि ॲम्फिबिया जास्त परीक्षेमध्ये येतं, मॅमेलिया येतं, म्हणून मी ते घेतलं. ठीक आहे. थोडंसं ब्लर दिसतंय का रे बेटा? ठीक आहे. हां बघा एव्ज म्हणजे पक्षी वर्ग. पक्षी वर्गामध्ये रक्त उष्ण असतं, पण हृदयाचे 4 कप्पे आपल्याला पाहायला मिळतात. ओके, क्लिअर आहे. हाडं पोकळ असतात. हे प्राणी एकलिंगी असतात. ओके, यांच्यामध्ये चोच आपल्याला पाहायला मिळते. यांच्या मादीमध्ये डावा अंडाशय जास्त मोठीच असतं. बघा हे सिंपल, फक्त काही गोष्टी लक्षात ठेवा, बाकी तर कॉमन गोष्टी याच्यामध्ये आहेत. ओके, आणि बघा सगळ्यात मेन बघा हा रेप्टिलिया प्राणी आहे. रेप्टिलिया म्हणजे सरपटणारे प्राणी. बघा हे जे प्राणी असतात ते शीतरक्ती असतात. बहुसंख्य भूचर असतात, जमिनीवर राहतात. काही उभयचर सुद्धा आहेत. त्वचा यांची कोरडी असते, खवलेयुक्त असते, खळबळीत असते. हृदयाला मात्र 3 कप्पे आपल्याला पाहायला मिळतात. याला अपवाद आहे मगर. मगर हा असा प्राणी आहे ज्याच्यामध्ये हृदयाला 4 कप्पे असतात. ओके ओके, मगर म्हणजे क्रोकोडाईल, सुसर म्हणजे ॲलिगेटर. ओके, हा फरक आहे पाण्यामधला. आणि हा फक्त लक्षात ठेवा, फरक नाही, पण ते जाती आहेत 2 त्या मगरीच्या. आणि आता बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कासव. कासव पण प्राणी सरपटणारा आहे, ज्याला म्हणतो टॉर्टॉइस किंवा चिलोन. ओके, काय म्हणतो, सॉरी, टॉर्टॉइस टेस्ट्युडो म्हणतो. ओके, शॅमिलियन म्हणजे शॅमिलियन सरडा याच्यामध्ये येतो. हेमिडॅक्टस म्हणजे पाल याच्यामध्ये येते, पाल. ओके, नाजा म्हणजे कोब्रा. बघा कोब्रा जो आहे, कोब्रा हा हात पाय नसणारा सरपटणारा प्राणी आहे. लक्षात ठेवा, म्हणजे साप वर्ग, सर्प वर्ग. लक्षात ठेवा, जर तुम्हाला साप चावला, कोब्रा, तर तुमच्या ब्रेनवर परिणाम होतो, मेंदू खराब होतो, म्हणून याला म्हणतो न्यूरोटॉक्सिक. ओके, बँगारस म्हणजे मण्यार, क्रेट, हा पण न्यूरोटॉक्सिक आहे, डायरेक्ट ब्रेन डॅमेज होतो. मात्र जो वायपेरा आहे, वायपेरा म्हणजे वायपर घोनस,
याचा परिणाम रक्तावर होतो. जर हा चावला रक्त गोठते म्हणून याला म्हणतो हिमोटॉक्सिक. हा प्रश्न आयोगाने विचारलेला आहे, लक्षात ठेवा, IMP. ओके, आणि लक्षात ठेवा अजगर हा बिनविषारी असणारा साप आहे, नॉन पॉइझनस स्नेक आहे बघा, पायथॉन. क्लिअर आहे? ओके, हां हां बघा अशा प्रकारे हा पॉईंट आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. डन. हां, आणि बघा एक शेवटचा मुद्दा मला थोडासा वाटतो घ्यावा. हां, तर तो म्हणजे काय बघा, हे जे ॲम्फिबिया असतात उभयचर, याचे भरपूर प्रकार आहे. तर यातला एक प्रकार आहे बघा ॲपेडा. ॲपेडा म्हणजे काय? ॲपेडा म्हणजे काय बघा, हे बिळ करणारे प्राणी असतात, लक्षात ठेवा. आणि यांना म्हणतो सगळ्यात जुने उभयचर. याच्यामध्ये तर लंगफिश दोन प्रकारचे आहेत, लॅपिडोसायरेन आणि प्रोटोप्लेरस. ठीक आहे, ही नोट्स तुम्ही डाउनलोड करून घ्या टेलिग्रामवरून नवीन मुलांनो. याच्या आधी आपण ऑलरेडी एक व्हिडिओ केला आहे, तो व्हिडिओ पार्ट 1.0 पहा. हा 2.0 आहे. अजून एक 3.0 येईल, त्याच्यामध्ये रोग, विटॅमिन्स वगैरे आपण सगळं कव्हर करू. ओके, आणि जास्त नाही, 1 तास घेऊ वाटल्यास, 1 ते 2 तास, पण बायोचे काही मेन पॉईंट इथं आपण कव्हर करू. आता एक्झामला वेळ किती आहे, 2 दिवस बाकी आहे, तरी पण 1 तास द्यायला काही तुम्हाला काही अडचण नाही. लेक्चर रात्री घेऊ का? रात्री 11 ते 1, 12 ते 1, का तुमची झोपायची वेळ आहे? का सकाळी घेऊ 4 ते 6 रिव्हिजनसाठी? तुम्ही उठाल का ते पण सांगा. ठीक आहे. हां, नंतर बघा इक्टिओफिस आणि युरियोटायफिट्स हे जे अपेडामध्ये येतात, लक्षात ठेवा. एक्झाम्पल एक आहे बघा युरोडेला, ज्यांच्यामध्ये आपल्याला उपांगी आणि शेपटी असलेली पाहायला मिळते, शेपटी असणारे उभयचर प्राणी. ओके, ज्यांच्यामध्ये काय येतं बघा, सॅलॅमेंडर, ट्रायट्युरस, ॲम्फिस्टोमाटा, सायरेन, प्रोटियस, नेक्टरस, लक्षात ठेवा एक्झाम्पल. ओके, हात पाय सारख्या लांबीचे असतात त्यांच्यामध्ये. आणि बघा एक गट आहे बघा उभयचरांचा, अन्युरा. अन्युरा म्हणजे काय? अन्युरा म्हणजे ज्यांना शेपटी नसते, अग्रपाद हे आखूड असतात आणि पश्चपाद मोठे असतात. याच्यामध्ये येतं बघा बेंडूक, हायला, बेंडूक, टोट. हे लक्षात ठेवा, 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ओके, बघा तर मला वाटतं मग कमी वेळेमध्ये मी जवळ सगळंच कव्हर केलं. आता काही जास्त एक्स्ट्रा पाहायची गरज नाही, तुम्ही फक्त एकदा एक्झाम्पल सगळे पाहून जा. ओके, आणि फक्त निकष थोडे बाकी होते, पण निकष मेन तरी मी कव्हर केले. एक तर निकषचा फक्त पॉईंट त्याच्यामध्ये आपल्या नोट्समध्ये पाहून घ्या, बाकी सगळं तर आपण मी ते कव्हर केलं आहे. बघा मग अशा प्रकारे आपण काय केलं आहे, आज क्लासिफिकेशन हे पूर्ण संपवलेलं आहे. ओके, क्लासिफिकेशन जे आहे, ओके, हे आपलं पूर्णच या ठिकाणी संपलेलं आहे. ओके, फक्त इथे जाता एक पॉईंट बघा, हा एक पॉईंट येऊ शकतो बघा, सेम नावांचा प्रश्न आयोगाने खूपदा विचारलेला आहे. सेम नावांचं लक्षात ठेवा. फायलेरिया वॉर्मला आपण म्हणतो विचेरिया ब्रॉन्क्रॉप्टी. ओके, ज्याच्यामुळे आपला हत्ती रोग होतो, लक्षात ठेवा. IMP हत्ती रोग होतो. ओके, व्हिप वॉर्म, ट्रिचुरा, हुक वॉर्म, अकालस्टोमा डिओडेनली, गिनी वॉर्म, सर्पंट वॉर्म, डायग्निकुलस मेडिनेसिस, पिन वॉर्म, सीट वॉर्मला आपण म्हणतो अँटोबायोस व्हर्नॅक्युलरिस, मसल वॉर्म, ट्रायकिनेला स्पायरलिस, आय वॉर्म, लोया, टेप वॉर्म, टिनिया सोलियम, आपण म्हणतो कोर्क टेप वॉर्म असं म्हणतो, आणि अर्थ वॉर्म, फेरेटिमा. क्लिअर आहे? हां, आणि आपण अजून पाहिलं ब्लड वॉर्म पाहिलं बघा ट्युबिफेक्स मधल्या पॉईंटमध्ये. तर एवढे मला कॉमन पॉईंट महत्त्वाचे वाटतात.